एका गावात एक विणकर राहायचा. तो अतिशय भोळा भाबडा होता. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो कापड विणायचा आणि आपला आणि आपल्या कुटुंबियांचा चरितार्थ चालवायचा. त्याचा कपडे विणण्याचा माग खूप जुना झाला होता. एक दिवशी काय झालं, कापड विणता विणता अचानक त्याचा माग तुटून पडला. आता नवीन माग बनवणं भागच होतं. त्यासाठी त्याला लाकडाची गरज होती. लाकूड तोडून आणण्यासाठी तो कुऱ्हाड घेऊन जंगलात गेला. त्यानं बरीच झाडं पाहिली, पण त्याला कोणत्याच झाडाचं लाकूड पसंत पडलं नाही. चालता 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 तो खूप घनदाट जंगलात येऊन पोहोचला. तिथं एक शिसवीचं झाड त्याच्या नजरेस पडलं. ते झाड पाहताच विणकराला त्या झाडाचं लाकूड पसंत पडलं. त्यानं विचार केला, शिसवीच्या लाकडामुळे मजबूत माग बनेल आणि मग तो कितीतरी वर्ष चालेल. विणकरानं झाडावर घाव घालण्यासाठी ज्या क्षणी कुऱ्हाड सरसावली त्या क्षणी त्या झाडावरून आवाज आला, थांब जरा. विणकरानं मान वर करून पाहिलं तर तिथं वनदेवता होती. ती म्हणाली, अरे मुला, हे झाड तोडू नकोस. हे झाड तर माझं निवासस्थान आहे. विणकर म्हणाला, हे वनदेवते, मी एक अगदी गरीब विणकर आहे. माझा माग तुटला आहे. जर मी हे झाड तोडलं नाही तर मी माग कसा बनवणार? जर माग बनवला नाही तर कपडे कसे विणणार? आणि जर का कपडे विणले नाहीत तर मी माझ्या कुटुंबाचं पालन पोषण कसं करणार? मी माझ्या बायको मुलांना उपाशी तर ठेवू शकत नाही ना. विणकराचं आपल्या कुटुंबाबद्दल असलेलं प्रेम पाहून वनदेवतेचं हृदय हेलावलं. ती म्हणाली, अरे बाळा, हे झाड तोडायची तुला काहीच गरज नाही. मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. तुला जो वर मागायचा असेल तो मागून घे. हे ऐकून क्षणभर विणकराचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण दुसऱ्याच क्षणी त्याची द्विधा मनस्थिती झाली. वर काय मागावा त्याला काही सुचतच नव्हतं. मग काही वेळानं तो म्हणाला, हे देवते, मी आता परत जातो आणि वर म्हणून काय मागावं याबद्दल माझ्या पत्नीशी आणि मित्राशी विचार विनिमय करतो. वनदेवता म्हणाली, ठीक आहे. विणकर आपल्या गावात परत आला. गावात आल्या आल्या त्याला त्याचा न्हावी मित्र भेटला. विणकरानं त्याला सारी हकीकत सांगितली आणि विचारलं, मित्रा, मी वनदेवतेकडून कोणता वर मागू बरं? न्हावी लगेच म्हणाला, अरे यात विचार करण्यासारखं काय आहे? तू वनदेवतेकडून राज्य मागून घे. तू राजा हो आणि मी होईन तुझा मंत्री. मग तर काय आनंदी आनंदच. न्हाव्याचं बोलणं ऐकून विणकराचा चेहरा खुलला. विणकर म्हणाला, खरंय तुझं म्हणणं मित्रा, पण मी या बाबतीत माझ्या पत्नीलाही जरा विचारून पाहतो. न्हावी म्हणाला, अरे यामध्ये बायकांना काय विचारायचं असतं? तुला माहित नाही का? बायकांची अक्कल गुडघ्यात असते. छे छे, मी तर असं बिलकुल मानत नाही. विणकर म्हणाला, मी माझ्या पत्नीला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही. असं बोलून विणकर तिथून निघून गेला. मग विणकरानं घरी जाऊन आपल्या पत्नीला वनदेवतेच्या वरदानाची सगळी हकीकत सांगितली. पत्नीला म्हणाला, मी वनदेवतेकडून राज्य मागून घ्यावं असं माझ्या न्हावी मित्राचं म्हणणं आहे. तुला काय वाटतं? विणकराची पत्नी म्हणाली, अहो न्हाव्याची बुद्धी ती किती. राज्य कधी मागितलं जातं का? राज्य मिळाल्यावर त्याच्याबरोबर किती संकट येतात. राज्य असल्यामुळेच तर रामाला वनवास भोगावा लागला
आणि कौरव यादवांचा विनाश झाला. राज्य घेऊन तुम्ही काय करणार? मग मी काय मागू? विणकरानं विचारलं. विणकराची बायको म्हणाली, तुम्ही रोज एकच कापड तयार करत असता, त्यातून आपला उदरनिर्वाह कसा बसा चालतो. म्हणून तुम्ही आणखी 2 हात आणि आणखी एक डोकं मागून घ्या. त्यामुळे पुढे आणि मागे अशा दोन्ही बाजूंना एकाच वेळी 2-2 कापडं तयार होऊ शकतील. आपली कमाई दुप्पट होईल आणि त्यानंतर आपल्याला चिंता करायचं काही कारणच उरणार नाही. विणकराला पत्नीचं म्हणणं पटलं. विणकर पुन्हा जंगलात निघाला. शिसवाच्या झाडाजवळ पोहोचला आणि म्हणाला, हे वनदेवते. विणकराच्या हाकेसरशी वनदेवता लगेच प्रगट झाली. स्मित हास्य करत तिने विचारलं, सांग वत्सा, काय पाहिजे तुला? काही नक्की ठरवलंस का? विणकर म्हणाला, होय वनदेवते, मला अधिक काम करण्यासाठी आणखी 2 हात आणि आणखी एक डोकं दे. वनदेवतेनं स्मितहास्य केलं आणि ती म्हणाली, तथास्तु. त्याच क्षणी विणकर 2 डोक्यांचा आणि 4 हातांचा बनला. विणकरानं वनदेवतेचे आभार मानले आणि खुश होऊन आपले 4ही हात हलवत गावाकडे निघाला. विणकरानं गावात प्रवेश केला आणि त्याच्याकडे सगळे लोक डोळे विस्फारून बघायला लागले. त्याच्याबद्दल आपापसात कुजबुजू लागले. गावकऱ्यांना वाटलं, विणकर जणू काही राक्षसच बनलाय. 2 डोकी 4 हात फुटलेत त्याला. अहो, त्याने आपल्याला खाऊन टाकलं तर? त्यापेक्षा आपणच याला झटपट संपवून टाकावं, असा विचार करून गावकऱ्यांनी त्याच्यावर दगडांचा वर्षाव करायला सुरुवात केली. काही तरुण तर लाठ्या घेऊन त्याच्यावर तुटून पडले. शेवटी विणकर बिचारा या हल्ल्यात मरण पावला.